सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आनंदात श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरवरून संतश्रेष्ठ विश्वगुरू निवृत्तीनाथ दादांचं पालखीचं प्रस्थान भूवैकुंठ पंढरपूरकडे आज झालेलं आहे। आज पहिल्या दिवसाचा मुक्काम म्हणजेच निवृत्तीनाथ दादांचे गुरु गहिनीनाथ महाराज पेगलवाडी फाटा या ठिकाणी आपण आलेलो आहोत। नवे तर पालखीचा विसावा या ठिकाणी आलेला आहेत। आपण बघू शकता संत गहिनीनाथ महाराजांची ही समाधी आहेत। आपण उल्लेख करतो गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले। निवृत्तीनाथांकडे आलेली नाथ संप्रदायाची परंपरा ही गहिनीनाथ महाराजांनी निवृत्तीनाथ दादांना जो अनुग्रह दिला तोच अनुग्रह निवृत्तीनाथ दादांनी ज्ञानोबरायांना दिला आणि ज्ञानोबरायांनी ज्ञानदेवा सार चोजविले। संपूर्ण समाजाला ज्ञानेश्वरीसारख्या ग्रंथाच्या रूपाने हा ज्ञानामृताचा डोस सर्व समाजाला दिलेला आहेत। या ठिकाणी पालखी विसावलेली आहेत। निवृत्तीनाथ दादांचे गुरुवर्य गहिनीनाथ दादा यांचे या ठिकाणी समाधी आहेत। खूप सुंदर असा नयनरम्य वारीचा आनंद आपणही घेत आहात, घेत राहा ही अपेक्षा। आपल्या पालखी सोहळ्याचा हा प्रथम दिवस आणि प्रथम दिवसाचा मुक्काम पालखीचा विसावा संत निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांच्या समाधीस्थळी आहे। मी आपल्यासोबत बाबाजी आहेत, बाबाजींना विचारू शकतो। बाबा, या ठिकाणी गेल्या वर्षीपासून पालखीचा मुक्काम सुरू आहे, नेमकं का मुक्काम ठेवण्यात आला आणि गहिनीनाथ महाराजांच्या समाधीचं काही रहस्य याबद्दल तुम्ही आपल्याला सांगू शकाल? ही जी समाधी आहे ही पुरातन समाधी आहे। ही पुरातन समाधी आहे। गहिनीनाथ महाराजांचे गुरु जे होते त्यांच्या आदेशाने गहिनीनाथ महाराज इथं साधना करत होते। त्या साधनेमध्ये त्यांना निवृत्ती महाराजांची भेट झाली आणि निवृत्तीनाथ महाराजांची भेट झाल्यानंतर त्यांना इथं दीक्षा दिली। दीक्षेनंतर त्यांना कळलं की आपलं इथलं कार्य पृथ्वीतलावरचं निवृत्तीनाथांना जे दीक्षा द्यायचं आहे शेवटचं होतं। ते कार्य झाल्यानंतर त्यांनी इथं आपलं शरीर ठेवून ते विश्वात चैतन्य रूपाने विराजमान झालेत। ही त्यांची संजीवन समाधी आहे। ह्या समाधींचं आतापर्यंत लोकांना तेवढं माहीत नव्हतं। निवृत्तीनाथ महाराजांचे जे ट्रस्टी आणि त्यांचे जे हे आहेत ह्या सगळ्यांना इथलं महत्त्व कळल्यानंतर आणि नंतर त्या सगळ्यांनी विचार केला की जर निवृत्तीनाथ महाराजांचे गुरु इथं आहेत तर पहिला मुक्काम हा गुरुस्थानीच व्हायला पाहिजे। म्हणून त्यांनी मागच्या वर्षीपासून इथं मुक्कामाला सुरुवात केली। गहिनीनाथ महाराजांची ही ज्ञानाची परंपरा आदिनाथापासून आली आणि आदिनाथापासून आल्यानंतर आपण म्हणतो निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्णनामी। या अनुषंगाने गहिनीनाथ महाराजांची समाधी आहेत। लाखो वारकरी या ठिकाणी आजचा हा आपल्या पायी दिंडीचा प्रवास करत या ठिकाणी येऊन ठेपलेले आहेत। जसं घराचं नियोजन जर आपल्याला चालवायचं असेल तर कोणता तरी कर्ता व्यक्ती हा लागतच असतो, त्याचप्रमाणे एवढा मोठा हा लाखो शेकडो वारकऱ्यांचा समुदाय पंढरपूरकडे जात असताना संस्थांची काही जबाबदारी असते। त्या अनुषंगाने आज आपल्यासमोर पालखी सोहळा प्रमुख नारायणदादा मुठाळ आहे। मी त्यांना सांगेल, नारायणदादा, कशा पद्धतीने यावर्षी मागच्या वर्षीपेक्षाही मोठ्या आनंदात उत्साहात वारीचं नियोजन आपण केलेलं आहेत? खरं तर या ठिकाणी आज सप्तशतकोत्तर वर्षाच्या निमित्ताने हा पहिलाच पालखी सोहळा या ठिकाणी आहे वर्ष सप्तशतकोत्तर वर्षातील। आणि निवृत्तीनाथ महाराजांचा पहिला मुक्काम इथं गहिनीनाथांच्या समाधीजवळ ठेवलेला आहे। याचं कारण असं आहे की महाराजांनी इतक्यातच सांगितलं की गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु आहे आणि विशेष करून म्हणजे लोकांना काही बरीचशी कल्पना नाही आहे। आदिनाथ बीज प्रगटले मच्छिंद्राला आदले सहजस्थिती तेची प्रेममुद्रा गोरक्षात दिली पूर्ण कृपा केली गहिनीनाथा। गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले। या ठिकाणी गेली 700 वर्षापासून इथं ज्योतिर्लिंगावर लोक न चुकता वारी करतात आणि म्हणून निवृत्तीनाथ आणि विठ्ठलपंत या ठिकाणी वारीला आले असताना या ठिकाणी खरं तर त्यांना वाघाने डरकाळी फोडली आणि वाघाच्या डरकाळीला सगळेच घाबरले आणि निवृत्तीनाथ दुसरीकडे आणि सोपान मुक्ताबाई आणि विठ्ठलपंत रुक्मिणी दुसरीकडे अशा पद्धतीने गेल्यानंतर निवृत्तीनाथ वाट चुकले नाही, त्यांना त्यांच्या जीवनाची वाट सापडली आणि या ठिकाणी गहिनीनाथाच्या समाधीजवळ ते आले आणि गहिनीनाथच वाघ झाले होते
आणि इथं आल्यानंतर ते गैनीनाथ परत असे आले. गैनीनाथाचा त्यांनी अनुग्रह दिला. अशा पद्धतीचा हा खरं म्हणजे संप्रदाय आहे. आणि दादा, गेल्या महिन्यापासून आपल्या या निवृत्तीनाथ संस्थांचं विश्वस्त मंडळ आणि अध्यक्ष मंडळ नवीन नियुक्त झालं आहे. त्यावर तुम्ही जबाबदारी स्वीकारत आहात. नेमकं नियोजन करत असताना कशा पद्धतीने तुम्ही या वारीचं नियोजन केलं आहे? रस्त्याने चालत असताना कोणत्या पद्धतीच्या व्यवस्था, शासकीय व्यवस्था थोडं सांगू शकाल? चालू वर्षामध्ये खरं तर शासनाने, आदरणीय मुख्यमंत्री महोदय साहेबांनी खूप मोठी आपल्याला मदत केलेली आहे. तिन्ही जिल्ह्यामध्ये त्यांनी वॉटरप्रूफ मंडप, मोबाईल टॉयलेट, त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था, पाणी लागू नये भाविकांना. खरा अर्थ तर आजच पाण्याला सुरुवात झाली आणि पाणी येत असताना या ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप शासनाच्या माध्यमातून मिळालेला आहे. आणि त्या वॉटरप्रूफ मंडपाचं खरोखर या ठिकाणी काहीतरी आपल्याला लाभ झालेला आहे. पाणी आलं नसतं तर त्याचा लाभ पण झाला नसता, पैसेसुद्धा फुकट गेले असते. असं असताना त्या ठिकाणी लाभ झालेला आहे. आणि या ठिकाणी आज वरुण राजाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण वारकरी शेतकरी आहे, त्या वारकऱ्याला खूप आनंद झालेला आहे. आणि शासनाने खूप सुविधा दिल्यामुळे त्या वारकऱ्यामध्ये एक वेगळा उत्साह तयार झालेला आहे. आणि आम्ही स्वतः या ठिकाणी त्र्यंबकेश्वर ते पंढरपूरपर्यंत प्रत्येक गावाला मी स्वतः व्हिजिट दिलेली आहे. आणि सर्व काही व्यवस्था चांगल्या प्रकारे पालखी प्रमुख म्हणून मी सर्व काही वारकऱ्यांची आणि पालखीची व्यवस्था मी केलेली आहे. नक्कीच दादा, पालखी सोहळा प्रमुख म्हणून आपण सुंदर अशी जबाबदारी पार पाडत आहात. ज्या ज्या ठिकाणी वारकऱ्यांना काही कमतरता जाणवेल तर थेट वारकरी तुमच्याकडे येतील आणि त्या सुविधा तुम्ही त्यांना उपलब्ध करून द्याल, ही संस्थांच्या वतीने मी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. संत गहिनीनाथ महाराज की जय. निवृत्तीनाथ महाराज की. याची देही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.